लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीत स्टॅम्पचा तुटवडा जाणवतोय। स्टॅम्प वेंडरकडे सध्या स्टॅम्प आणि बॉन्डच नसल्याचं समोर आलेलं आहे। वेंडरचे दर 3 वर्षांनी होणारे परवाना नूतनीकरण न झाल्यानं ही अडचण निर्माण झाली आहे। महसूल विभागातील अनेक कामांना यामुळे ब्रेक लागलाय, तर सरकारी कामं देखील खोळंबली आहे। उमेदवारांनाही अर्ज भरताना अडचणींचा सामना आता करावा लागणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी जिल्ह्यात सध्या स्टॅम्पचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। स्टॅम्प वेंडरकडे सध्या स्टॅम्प आणि बॉन्ड शिल्लक नाहीयेत। स्टॅम्प वेंडरचे दर 3 वर्षांनी होणारे लायसन्स नूतनीकरण यावर्षी झालेलं नाहीये आणि त्यामुळे सध्या स्टॅम्प वेंडरकडे या ठिकाणी स्टॅम्प आणि बॉन्ड या ठिकाणी मिळत नाहीयेत। त्यामुळे अनेक सरकारी कामं जी आहेत ती खोळंबलेली आहेत। नागरिकांचे मोठे हाल या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडून मार्चच्या महिन्याच्या शेवटी या लायसन्सचं नूतनीकरण करणं हे अपेक्षित असतं, मात्र यावर्षी ते झालेलं नाहीये। महसूल विभागाची अनेक कामे सध्या खोळंबलेली पाहायला मिळत आहेत। तर लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना लागणाऱ्या जे बॉन्ड्स आणि स्टॅम्प आहेत ते सुद्धा या ठिकाणी मिळत नाहीयेत आणि त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी स्टॅम्पचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होतच आहेत आणि असं असताना या स्टॅम्पच्या तुटवड्यामुळे अनेक उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अडचणी येऊ शकतात। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।